हे आमचे शेजारी बीबी चव्हाण साहेब यांच्या शेतातील पाणी आमच्या विठू माझा लेकरोळा गोशाळेमध्ये घुसतंय आणि हे त्याची दक्षता ते घेत नाही. म्हणून मला हा नाईलाजाने हा व्हिडिओ मी आता व्हॉट्सअपला टाकत आहेत. हे बघा, आमचे शेजारी बीबी चव्हाण साहेब त्यांच्या मालवते मामाला बऱ्याच वेळेस म्हटलं मी की मामा हे पाणी तुम्ही तुमच्या तिकडून काढून घ्या. हे बघा, ही एक गाय आजारी आहे. या गाईला दररोज ट्रीटमेंट डॉक्टरांची चालू आहे. इथली ही अशी गोशाळेतली परिस्थिती. माझ्याकडे लहान मोठे 25 जनावर आहेत. मला सहकार्य नाही लोकांचं. मी स्वतः गोमातेला रानात घेऊन जाऊन चारून आणतो. पण आज पाऊस आल्यामुळे या पावसामुळे सगळ्या गोशाळेमध्ये पाणी घुसलं आणि हे पाणी आमचे शेजारी बीबी चव्हाण साहेब यांच्या शेतातून पाणी आमच्याकडे येतं. वास्तविक पाहता त्यांनी त्यांच्या वावरातून पाणी त्यांनी काढावं असं मी बऱ्याच वेळेस त्यांच्या नौकराला त्यांच्या माणसांना सांगितलं, पण ते ऐकत नाही. आणि बीबी चव्हाण साहेब काही आमच्यासारख्याचे फोन उचलीत नाही. म्हणून याची कृपया दक्षता घ्यावी आणि मला न्याय मिळवून द्यावा अशी मी त्या ठिकाणी विनंती करत आहे समाजाकडे. म्हणतात ना, साहेबाचं आलं घोडं, गरिबाचं मोडलं झोपडं, तसं या गोशाळेमध्ये सर्व पाणी शिरलेलं आहे. हे बघा, हे सगळं गाई खाली पाणी आलं. गाई सगळ्या ओल्या झाल्या. गाईला बसायला सुद्धा जागा नाही. मला गोबा करायचा होता, पण दुर्दैव असं माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मला गोबा करता आला नाही. आणि हे सगळं बीबी चव्हाण साहेबांचं पाणी आमच्या गोशाळेत येते. हे बघा, त्यांना मी सांगितलं का बाबा हे पाणी तुम्ही तुमच्या वावरातून पाणी काढा, हे गोशाळेत येऊ देऊ नका. या ठिकाणी तर हे इथं पाणी तुम्हाला हे बघा. त्यांना वारंवार फोन करून हे ऐकत नाही. काय करावं याला? हे सगळं पाणी आमच्या गोशाळेमध्ये तुंबतंय. ही विठू माझा लेकरोळा गोशाळेतील ही दुर्दशा या पावसामुळे रात्री पाऊस आला आणि झाली. आमचे शेजारी बीबी चव्हाण यांच्या शेतातील पाणी सगळं या गोशाळेत घुसतं आहे. याच्यावरती काहीतरी पर्याय निवडावा ही माझी नम्र विनंती आहे.